नमस्कार, मी संयोगिता आणि आपण पाहता चाळीसगाव डांगांची ओळख सुराज्य मराठी। पाहुयात आजची घडामोड। आपल्या सुराज्य मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। अकोले तालुक्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्याचं मोठं नुकसान, भात पीक उद्ध्वस्त, नुकसान भरपाई न दिल्यास आंदोलनाचा इशारा। अकोले तालुक्यातील एकदरे, चंदगरवाडी, बिताका, पाडोशी, कोकणवाडी आणि खिरविरे परिसरात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे। 5 मे पासून सुरू झालेला पाऊस थांबत नसल्याने खरीप हंगाम उद्ध्वस्त झाला आहे। आदिवासी भागातील भात पीक पूर्णपणे पाण्याखाली गेले असून पिकावर आलेला फुलवारा पावसाने गाळून टाकला आहे। काही ठिकाणी भात लागवडच नष्ट झाली असून शेतकऱ्याच्या मेहनतीवर पाणी फिरलं आहे। परिणामी शेतकरी वर्गाला मोठा आर्थिक फटका बसला आहे। दरम्यान ग्रामस्थांनी आरोग्य सेवा, कृषी विभाग, वन विभाग, महावितरण, PWD, तहसील कार्यालय आणि गटविकास अधिकारी यांना वारंवार संपर्क साधून समस्यांची माहिती दिली, मात्र अधिकारी वेळेवर प्रतिसाद देत नसल्याची तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। समाजसेवक डॉक्टर अनंत घाणे यांनी सांगितले की प्रशासनाने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत द्यावी। भात, सोयाबीनसह सर्व पिकांसाठी नुकसान भरपाई तसेच पीक विमा तातडीने मंजूर करावा, अन्यथा शेतकरी, ग्रामस्थ तहसील कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करतील असा इशारा देण्यात आलाय। या बैठकीत समाजसेवक डॉक्टर अनंत घाणे, ढवळा भांगरे, विठ्ठल भांगरे, लालू साबळे, नानासाहेब भांगरे, नंदकुमार मंडवळे, संपत तळपे, खंडू भांगरे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते। या ठिकाणी आपल्या सोबत चर्चा करण्यासाठी डॉक्टर आनंद घाणे समाजसेवक या ठिकाणी आलेले आहेत। आपण त्यांच्यासोबत थोडी चर्चा करू। घाणे साहेब, काय सांगणार आहे? लोकांची समस्या काय, तुम्ही जाणून घेतले, काय समस्या लोकांची? आज खिरविरा एकदरा या भागामध्ये दौरा करत असताना आणि लोकांच्या दुष्काळी दृश्ये जी आज परिस्थिती उद्भवलेली आहे आणि अवकाळी पाऊस, अति पाऊस यामुळे भात पिकांचे, सोयाबीन पिकांचे नुकसान झालेले आहे, हे प्रत्यक्ष जाणून घेण्यासाठी मी आज माझ्या खिरविरा, देवगाव ते आज एकदरा, जाण्यावाडी या भागामध्ये आलेलो आहे आणि एकदरा इथं उपस्थित राहून आमच्या बरोबर असलेले सर्व ग्रामस्थ यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी माझ्याबरोबर उपस्थित राहिलेले ढवळा भांगरे, लालू सकाराम साबळे, नाना भांगरे, विठ्ठल हैबत भांगरे, लीला नामदेव भांगरे, रोहिदास भांगरे, माधू भांगरे, नंदकुमार तुकाराम मंडवळे, लक्ष्मण बैरू भांगरे, खंडूबावराव भांगरे, संपत लक्ष्मण तळपे, नामदेव सोमा भांगरे, सीताराम भाऊ चौरे आणि संबंधित सर्व ग्रामस्थ आणि माझ्याबरोबर राहिलेले माझे सहकारी रामदास पिचड साहेब यांच्या समेत आज एकदरा इथं आमची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये यांचे सर्वात जास्त प्रॉब्लेम आहेत रोडचे। तर माननीय चव्हाण साहेब यांना फोनवर इथं संपर्क साधला आणि त्यांच्या संपर्कामध्ये आम्ही सर्व आमची वस्तुस्थिती म्हणजे रोडची त्यांना कथन केली का ZDPचे अंडर जे असतील आणि PWDचे अंडर असतील तेवढे रस्त्यांचे सध्या डागडुजी करून तात्काळ आपण जनतेला सेवा उपलब्ध करावी। त्यांनी चव्हाण साहेबांनी आम्हाला लगेच सांगितलं की साहेब आम्ही लगेच काम चालू करतोय आणि खड्डे भरून त्यांना देतो। आणि त्याच्यामध्ये माननीय BDO साहेब यांच्याकडं माने साहेबांशी दूरध्वनीवरून जे माझा संपर्क झाला, तर संपर्क होत असताना यांनी जे ग्रामस्थ सर्व जे आहेत तिथं माझ्यासमोर, तर ग्रामस्थांनी असा प्रश्न उपस्थित केला का साहेब आमच्याकडं ग्रामसेवक आठवड्यातून दोनदा येतो, दोनदा येत असताना कधी कधी आठवड्यातून एकच येतो, तो म्हणतो मला मीटिंग आहे अकोल्यामध्ये वगैरे असे समस्या सांगून ते अकोल्यामध्ये मीटिंगला निघून जातात। तर माझी माने साहेबांना एकच विनंती आहे का भंडारे साहेबांना, मुख्य कार्यकारी अधिकारी भंडारे साहेबांना एकच विनंती आहे का जे आदिवासी भागामध्ये जे आमचे सह्याद्रीच्या पट्ट्यामध्ये जे आमचे डांगर भागामध्ये गाव वसलेले आहेत, या गावांमध्ये जी यांनी भाऊसाहेब लोकांनी जी रूढी तयार केलेली आहे का मंगळवारी जाणं आणि शुक्रवारी जाणं, बाकीचे दिवस कर्मचारी उपलब्ध राहत नाही, ही सर्वात मोठी समस्या आहे। तर माझी विनंती आहे BDO साहेबांना, माने सरांना, DPO सरांना का तुम्ही आपल्या भाऊसाहेबांना लगेच लेखी आदेश द्यावेत का कमीत कमी मुख्यालयी तुम्ही सकाळी 9 ते 6 वाजेपर्यंत मुख्यालयात राहून जनतेला सेवा द्यावी असे मी सर्व ग्रामस्थांना मागणी करतो। त्याच्यानंतर माननीय मोरे साहेब, तहसीलदार साहेब यांचं असं म्हणणं आहे का इथं तलाठी फिरकतच नाहीत,
तर ज्यांचा जो सज्ज आहे, आज तलाठी सर्व सज्जांना उपलब्ध आहेत, आज 4-4 सज्जे एका तलाठ्याकडे नाही आहेत, तरी त्या तलाठी तात्या लोकांना माने साहेबांना आपले मोरे साहेबांनी आदेश करावेत का प्रत्येक सज्जेच्या गावामध्ये जाऊन त्यांच्या शेती बांधावर जाऊन पंचनामे करावेत आणि पंचनामे करत असताना ग्रामस्थांच्या ज्या समस्या असतील, ज्या दिवशी सज्जाला 4 गाव असतील तर त्या गावांची टिप्पणी करून बोर्डवर टिप्पणी करून आज माझ्याकडे 1 दरला माझी व्हिजिट आहे किंवा त्या बोर्डवर लिहिलं गेलं पाहिजे किंवा माझी मिटिंगला व्हिजिट आहे त्या ठिकाणी त्या तात्याने जाऊन तिथं ग्रामस्थांची समस्या जाणून घेतल्या पाहिजे आणि तिथं सातबारे उतरांच्या आणि जमिनींच्या समस्या सोडवल्या पाहिजेत असं हे ग्रामस्थांचं. आणि इकडं भागामध्ये जेव्हा मी खिरवीरमध्ये आलो ती समस्या सांगितली गेली, इकडं येतोय ती समस्या सांगतायत का प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. तर प्रशासन दुर्लक्ष होऊ नये यासाठी आपले तहसीलदार मोरे साहेबांनी लक्ष देऊन आपले तात्या लोकांना सर्व आदिवासी भागामध्ये सर्व तालुक्यामध्ये सतर्कतेचे आदेश द्यावेत आणि कामाव्यतिरिक्त ऑफिसमध्ये फिरू नये. त्यांनी ज्या कामाच्या म्हणजे डेली कामाच्या पद्धतीवर त्यांच्या मुख्यालय थांबून जनतेला सेवा द्यावी अशी मागणी मी करतोय. साहेब, आरोग्याची समस्या ग्रामस्थांनी मांडली तुमच्यासमोर की एक सिस्टर किंवा कोणतरी अधिकारी इथं उपस्थित पाहिजे. माननीय डॉक्टर पाटील साहेब यांच्याशी आपल्या समोर दोन्हीद्वारे मी बोललो आहे आणि आपले जी समस्या आहेत का इथं कर्मचारी मुख्यालयात राहत नाही, मुख्यालय कर्मचाऱ्यांची बदली झाली असं सांगण्यात आलं आणि येणारे जे कर्मचारी आहेत त्यांना मुख्यालय थांबवायचे असे आदेश द्यावेत. कारण आज जर डिलिव्हरी आली तर आदिवासी इथं पॉकेट इथून एक दऱ्यापासून खिरवीरापर्यंत जाणं किंवा अकोल्यात राजूरला जाणं, समसपूरला डिलिव्हरी घेऊन जाणं खूप रिस्क काम आहे. तरी इथं मुख्यालय आपल्या सिस्टर कोणत्या तरी भगिनी इथं ठेवावेत अशी ग्रामस्थांची मागणी आहे. तर सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी मागणी करतो का इथं माननीय नागरगोजे साहेब, THO साहेब, माननीय THO साहेब, माननीय भांद्रे साहेब मुख्य कार्यकारी अधिकारी, माननीय माने साहेब गट विकास अधिकारी यांनी तातडीने लक्ष द्यावं आणि प्रत्येक मुख्यालय आदिवासी भागातील मुख्यालय आमच्या सिस्टर भगिनी राहतील याची कारवाई करावी असे मी इतर जनतेच्या वतीने खिरविरा आणि आपले घाडगर ते मुर्शेद ते उडदावणा ते पाचणे आंबेत या ठिकाणी जे वस्तुस्थिती ते सर्व आरोग्यदृष्टीने सक्षम करावे अशी मी मागणी करतो. सुराज्य मराठीसाठी बाजीराव भांगरे, एकदरे, अहिल्यानगर.